त्यामुळे 1500ची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। या उलट महायुतीच्या सरकारने महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलं। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आजपासून विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच तुम्हाला अगोदर फक्त जून हप्ता मिळणार होता, परंतु लाडक्या बहिणींनो जुलै महिना संपत आलेला आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बहिणींना या योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 29 जून 2025 रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 5 जुलैपासून जून हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती, परंतु फक्त 5 जुलै रोजी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले। त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार झालेला नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता फक्त एकच दिवस विस्तार झालेला आहे आणि त्या एकाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार झालेला नव्हता। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटलं असेल की लाडकी बहीण योजना बंद झाली का, एकाच दिवशी का पैसे विस्तार केलेले होते। बघा लाडक्या बहिणींनो, 5 जुलैपासून ते आजपर्यंत सर्व बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, फक्त 5 जुलै रोजी पैसे आले, त्यानंतर 6 जुलै असेल, 7 जुलै असेल, 8 जुलै असेल, 10 जुलै असेल, तर आजपर्यंत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुद्धा करण्यात आलेली होती। तर ही छाननी काल संपलेली आहे, त्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अगोदर फक्त जून महिन्याचा हप्ता मिळणार होता, परंतु जुलै महिना संपत आलेला आहे, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु या दोन्ही हप्त्यांचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार नाही, कारण दोन्ही हप्त्यांचे पैसे तपासणी करूनच बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल, या 4 गोष्टी तपासल्या असतील, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा तुमच्याकडे सुद्धा या 4 वस्तू नसायला पाहिजेत। ज्या ज्या बहिणींकडे या 4 वस्तू असतील अशा बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा होणार आहेत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर त्या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, अजून व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून सत्य माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जात राहील। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे या 4 गोष्टी नसायला पाहिजे। त्याच्यामधली पहिली गोष्ट म्हणजे 4 चाकी गाडी। ज्या बहिणींकडे गाडी असेल अशा बहिणींना पैसे विस्तार होणार नाहीत। ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच दुसरी वस्तू म्हणजे ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरदारी असतील, म्हणजे सरकारी नोकरी करत असतील अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार नाहीत। तुमच्याकडे नोकरी नसावी, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। जर उत्पन्न वाढलेलं असेल तरी पण तुमचा अर्ज रद्द होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या योजनांचा लाभ सुद्धा घेत नसावेत, फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरच तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होतील। बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींकडे या 4 वस्तू नसतील, या 4 वस्तूंचा लाभ घेत नसतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये
यामध्ये फक्त जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही, सोडण्यात येणार नाही, तर त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे. 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै हप्ता विस्तार होईल, परंतु फक्त जून आणि जुलै हप्ता मिळणार नाही. त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु या गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही. ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. बघा, पहिले पात्रता म्हणजे तुमचा अर्ज अप्रूव्ह असावा, म्हणजेच लाडके बहीण योजनेमधून तुम्हाला रिजेक्टेड केलेले नसावे. ज्या ज्या बहिणींना रिजेक्ट करण्यात आलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनची दुसरी पात्रता म्हणजे बहिणींकडे कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा. याच्यामध्ये HP कंपनीचा गॅस असेल, भारत गॅस असेल, रिलायन्स कंपनीचा गॅस असेल, इंडियन ऑइल या कंपनीचा गॅस असेल, म्हणजेच कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही, फक्त तुमच्याकडे गॅस असावा. त्यासोबत जे तिसरी पात्रता आहे, तिसरा नियम आहे, तर तिसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक असावे, तुमच्या गॅस कनेक्शनची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली असावी. आणि सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पात्रता म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. जर तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या लाडकी बहिणी असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होतील, परंतु तुम्ही राजस्थान, UP, MP, बिहार या साईडच्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला पैसे विस्तार सुद्धा होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणीनं, जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसलेले असाल तर तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 4 अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. तर हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे. अगोदर योजना आपण बघून घेऊयात. बघा, पहिली योजना शिलाई मशीन योजना. तर या शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा केली जाणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. तर या गिरणीसाठी 20,000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे. पिठाची गिरणी, शिलाई मशीन योजनेचे अर्ज कुठे करायचे आहेत, कसे करायचे आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. त्यानंतर तिसरी योजना म्हणजे लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. तर हे कर्ज 40,000 रुपयांचं असणार आहे. तर या कर्जासाठी कुठे अर्ज करायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना महत्त्वाची आहे. तर ती चौथी योजना म्हणजे डांका मशीन योजना, सौर चूल योजना यांसारख्या योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. 20,000ची सबसिडी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. ज्यांना ज्यांना या 4 योजनांचे अर्ज करायचे असतील त्यांनीच हा अर्ज सुद्धा करायचा आहे. तर या योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत का, या योजनांसाठी पात्रता काय आहे, या योजनांच्या माध्यमातून अनुदान किती मिळेल, यासाठी वयाची मर्यादा आहे का, अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतील. या योजनेचे अर्ज कधीपासून सुरू करण्यात येणार आहे हा प्रश्न सुद्धा पडलेला असेल तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमच्या मनामध्ये कसलीही शंका निर्माण होणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण जिल्हे आणि बँका सुद्धा बघून घेऊयात. म्हणजे ज्या बहिणींचा जिल्हा आणि ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना पैसे विस्तार होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणीनं, पुणे जिल्हा असेल, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, सांगली असेल, सातारा असेल, त्यानंतर कोल्हापूर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे असेल, पालघर असेल. बघा टोटल मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली
केलेले आहे। परंतु त्या अगोदर आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना एक अर्जंट सूचना दिलेली आहे। ती अर्जंट सूचना बघून घेऊया। त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील। बघा, बँकांचं सांगायचं झालं तर पोस्ट बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, HDFC बँक असेल, इंडियन बँक असेल, ओव्हरसीज बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भारत बँक, सिटी बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, इंडस बँक, येस बँक, IDBI बँक असेल, पेटीएम बँक, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, त्यानंतर युनियन बँक असेल, युको बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, DCB बँक असेल, IDFC बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल। बघा, या प्रमुख महाराष्ट्र राज्यामध्ये बँका आहेत। तर याच्यामध्ये काही सरकारी बँका आहेत, काही खासगी बँका आहेत, तर काही सहकारी सुद्धा बँका आहेत। तर आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या पण बँका असेल तेवढ्या सर्व बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार आहेत। म्हणजेच मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद सुद्धा होणार आहे। परंतु आज आदिती तटकरे मॅडमने सर्व लाडक्या बहिणींना सूचना दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला सुद्धा पैसे येतील। तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळून घेऊयात। म्हणजेच आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होणार आहे तर ते 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होऊन देऊ नका, अन्यथा सर्व बहिणींना पैसे मिळतील, फक्त तुम्हालाच पैसे मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं या 12 जिल्ह्यांच्या यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु त्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणींनी 2 कामे केलेली असेल त्याच बहिणींना सर्वात अगोदर पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड। बघा, लाडक्या बहिणी म्हणत असेल की सर्वजण आधार कार्ड अपडेट करा, आधार कार्डाला असं करा तसं करा, कशामुळे सांगत आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं हा जो लाभ तुमच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे तर हा लाभ तुमच्या आधार कार्डच्याच आधारावरती विस्तार होत आहे। जर तुमचं आधार कार्ड वरून बंद केलेलं असेल, जर तुमचं आधार कार्ड बंद झालेलं असेल तर तुम्हाला पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आधार कार्डवरील हे जे महत्त्वाचं काम आहे ते करणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। जर तुम्ही आधार कार्ड अजून अपडेट केलेलं नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करा। त्या आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, यांसारख्या दुरुस्ती असतील तर त्या दुरुस्ती सुद्धा करायच्या आहेत। तुमच्या आधार कार्डवरील तुमचा फोटो सध्याच्या स्थितीचा असायला पाहिजे। जर जुना फोटो असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो, तुम्हाला या योजनेमधून बाहेर सुद्धा केलं जाऊ शकतो। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, त्या आधार कार्डसोबत तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर लिंक करा, त्या आधार कार्डसोबत तुमचं रेशन कार्ड लिंक करा, त्या आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक, बँक खातं लिंक सुद्धा करायचं आहे। ही सर्व कामे सर्व लाडक्या बहिणींनी करून सुद्धा घ्यायची आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींनी फार्मर ID कार्ड काढायचं आहे, म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी फार्मर ID कार्ड काढतील, म्हणजेच त्यांच्या पतीने जरी फार्मर ID कार्ड काढलं तरी पण त्यांना सुरळीतपणे हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणीनं जे महत्त्वाचं काम करायचं आहे तर तुम्ही लवकरात लवकर 2025 या नवीन सालाचा उत्पन्न दाखला सुद्धा काढायचा आहे। जर या सालामध्ये उत्पन्न वाढलेलं असेल तर आपला अर्ज अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर सुद्धा करायचं आहे, अन्यथा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यावरती तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यासोबत तुम्हाला गाडीचे नियम तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे, त्यामुळे गाडी असेल तरी पण तुम्ही स्वतःहून तुमचा अर्ज सरेंडर सुद्धा करायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असेल त्यांना फक्त 1000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर त्याचं एकच कारण आहे की त्या लाडक्या बहिणी जर नमो शेतकरी योजना, PM किसान योजना अशा शेतकरी बांधवांच्या योजनांचा लाभ घेत असतील तर त्या लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1000 रुपयांचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशाच लाडक्या बहिणींना 1500 रुपये
सुद्धा विस्तार होणार आहेत. परंतु भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेली होती की 21 रुपयाप्रमाणे कधीपासून हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं, या 2025 सालामध्ये तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार नाही. पुढचा जो अर्थसंकल्प सादर होईल म्हणजे 2026 मध्ये जो अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर त्या पुढच्या वर्षापासून 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात. बघा लाडक्या बहिणीनं, मागच्या 10 ते 12 दिवसांपासून तुम्ही सुद्धा युट्यूबवर ते फेसबुकवर ते वारंवार बातम्या पाहत असेल की लाडक्या बहिणींना आज या जिल्ह्यामध्ये पैसे आले, लाडक्या बहिणींना उद्या या जिल्ह्यामध्ये पैसे येतील, उद्या बँकेमध्ये पैसे येतील. या बहिणींना सकाळपासून 3000 रुपये आले, या बहिणींना आज दुपारपासून 3000 रुपये आले. परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा विस्तार होऊ शकत नव्हता. त्यामुळे बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरत होती. त्या अनुषंगाने आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं, सर्व लाडक्या बहिणींनी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या पात्रता सांगितलेली आहेत, जे जे नियम सांगितले आहेत, जे जे कामे करायला सांगितले आहेत, ती सर्व कामे करायची आहेत. अन्यथा ज्यावेळेस हप्ता विस्तार होण्यास सुरुवात होईल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत. कारण तुम्ही या व्हिडिओ पाहिलेला नसेल, तुम्ही या नियमांमध्ये बसलेल्या नसाल आणि तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असेल तर त्यांना समजलं असेल की कधीपासून हप्ता विस्तार होईल, किती प्रमाणे हप्ता विस्तार होईल, मागील पैसे मिळतील का, कोणत्या योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल. आधार कार्ड लिंक करा, आधार कार्ड अपडेट करा. बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह करा. अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये काळजी करायची गरज नाही. कारण भरपूर लाडक्या बहिणी भरपूर प्रमाणामध्ये काळजी करत असतात. 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत वाट पाहत असाल की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल. परंतु लाडक्या बहिणीनं, आता ही वाट पाहण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तशा पद्धतीने शासन निर्णय सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं, सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही बहिणींनी काळजी करायची गरज नाही. महिना संपायच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होईल. लवकरच या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. गॅस कनेक्शनचे पैसे जमा सुद्धा होणार आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व कामे करा, सर्व नियमांचं पालन करा, तरच मला पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ काटेकोर पद्धतीने घेता येणार आहे. बघा सर्व माहिती दिली. व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.